ठीक आहे, पण मी काय झालं, आमच्या सगळ्या गावांची औषधं आणायची होती हो, म्हणून आपले निघाले होते एवढ्या उन्हातानाची. नाही, गाडी घेणार होते मी घरून, तसं बोलले मी त्या बोलक्या बावल्याला. बबलू भाऊजींना बोलले मी तसं, पण ते घरात फोटोशूट चालू होतं म्हणून नाही काही बोलले मी. रिक्षा आणि कॅबसाठी पैसे नाहीत हो माझ्याकडं. कसे बसे 4 पैसे कमवून जमवून ते त्यांच्या औषध आणायला निघाले होते. हिथं विष खायला बी पैसे नाहीत माझ्याकडे. काय सांगू तुम्हाला माझी कथा. वहिनी थांबा, हे घ्या, एवढे पुरतील? होते खरे, पण अजून मिळाले असं. औषध सगळी येतील आता, म्हणजे काटछाट करायला लागणार मला औषधांची. हा, आणि कॅब किंवा रिक्षा करून जा. हा, मग मागवते ना रिक्षाने आता. जाऊ ना मी? हो, थँक्यू. जा जा. हा दिवा का पडतोय? कसले संकेत आहेत हे? काही वाईट नाही घडणार ना? दिवा नाही, आधी ठरवा ना तुम्ही काय करायचं ते. नाही ना, आपण आधी मीटिंग तरी करूयात. मीटिंग केल्यानंतर ठरवू. नाही, मी घरातच आहे, तुम्ही काळजी घ्या. सगळीकडून या पावसाच्या बातम्या येत आहेत. तो पुणे जवळपास वाहून चाललंय. अहो मेहेंदळे, मी तेच सांगते तुम्हाला, मी घरातच आहे. तुम्ही तुमची व्हिजिट लवकर संपून या घरी आता. ओके, बाय. छान. नाही, सकाळ सकाळ तुमचं दर्शन झालं, आता दिवस छान जाणार आहे माझा. काही हवं होतं का? हो, नाही म्हणजे मी फक्त विचारायला आले होते की सगळं ठीक आहे ना? आत्ताच म्हणाले ना, सकाळी सकाळी तुमचं दर्शन झालं, मग कसं सगळं ठीक असेल? नाही ना. आणि जर का सगळं ठीक असलं तर ते तुला चालणार आहे? आवडेल? पावसाने उच्छाद मांडल्या काय सुचतच नाही अजिबात. आणखीन काही बोलायचंय? जाते. हॅलो, सारंग सरांनी आजची बोर्ड मीटिंग कॅन्सल केली ना? नाही केली? कमाल आहे. धो पाऊस पडतोय. मी बोलते सरांशी. हा, ओके, या, बाय. जयंती, मला पाणी दे. अगं, पाणी दे.
तुम्ही देवानं चांगला चान्स दिला आराम करायचा तर नाही तुम्हाला हिथं तड मोडायचंय. कुठं जात होता हा? कशाला कसली घाई आहे तुम्हाला? दादा वहिनी काय करताय तुम्ही? दादा दादा हळू. दादा उठ. कसं झालंय सगळं? तुम्हाला तुम्हाला हाक मारायचीच ना. पाणी पाणी हळू हळू. दादा तू ठीक आहेस ना? तुला कुठे काही लागलं नाही? त्यांना काय दाढ भरली चावळे. तुला सांगते तू पिक्चर मध्ये पाहिलं नाही का कधी? हा अशा माणसाला कधीच काही होत नाही. दुसऱ्याला पोचवतील एक वेळ पण स्वतः धडधाकट टणटणीत. गप्पा बसा वहिनी. काय चालू आहे तुमचं? तुमच्या अशा वागण्यामुळे त्याला किती त्रास होतोय बघितलं. काय अवस्था झाली आहे त्याची. हे सगळं होऊन तुमच्या तोंडाचा पट्टा काही थांबत नाहीये. हो अशा वेळे बायकोनं नवऱ्याची काळजी घेतली पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, पण तुम्हाला ते सगळं काहीच जमत नाहीये. हे सगळं सोडून तुम्ही फक्त त्याला त्रासच देताय. सासूबाईंचीच आठवण आली बाई एकदम. तोंडाचा पट्टा त्याला काय म्हणतात माहितीये का? एकाला झाकावं दुसऱ्याला काढावं.